नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रस्ता दुरुस्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश. हरिनिवास चौक येथील विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न आणि महापालिका शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिबिराचं आयोजन. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनानं प्राधान्य द्यावं. मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रिकास्ट तसंच जिओ पॉलिमर टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 विभागांनी एकत्र येऊन तात्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी असे निर्देशही त्यांनी दिले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यासह चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोरे, आमदार बाबाजी काळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र हे देशाचं औद्योगिक इंजिन आहे आणि त्या इंजिनाची खरी ताकद चाकण आणि तळेगाव यांसारख्या औद्योगिक पट्ट्यात आहे. त्यामुळे येथील उद्योगांना भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कमी, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. चाकण तळेगाव परिसरातील उद्योगांच्या तसंच स्थानिक जनतेच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. चाकण औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा प्रशासनानं आढावा घेऊन या कामांना गती द्यावी तसंच कामात टाळाटाळ करून दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळेला करण्यात आल्या. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून 31 ऑगस्टपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं नियोजन केलं असून नवीन उपकेंद्रासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध करून देणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र, रुग्णालय इत्यादींसाठी देखील एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य हे उद्योगात पहिल्या क्रमांकाचं राज्य असून राज्याला यात अग्रेसर ठेवण्यासाठी उद्योगांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे. उद्योजक आणि स्थानिक जनतेला वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे इत्यादी अडचणींपासून दिलासा देण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून ठाणे महापालिका क्षेत्रातील सरई येथील निर्मलादेवी चिंतामणदिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे नगर स्थापनेपासून हरिनिवास येथील चौकाला हरिनिवास चौक असं नाव आहे. या नावाला साजेचं तसंच ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाशी सुंदर सांगड घालण्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी श्रीकृष्णाच्या पदन्यासाचे आकर्षक शिल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलंय. या शिल्पाच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेचं आणि सुंदर सजावटीचं मनापासून कौतुक केलं. हरिनिवास चौकात साक्षात श्रीहरीचे आपल्या गोकुळासह दृश्य वास्तव असल्याचं दिसून येत आहे. ही वास्तू शिल्पकार रोहन खेडेकर यांनी साकारली. चरे येथील दगडी शाळेजवळील निर्मलादेवी चिंतामणदिघे चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत महत्त्वाचं वाद्य असलेल्या तानपुरा अर्थात तंबोऱ्याचं भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात आलंय. भारतीय संगीत परंपरेचं प्रतीक असलेलं हे शिल्प परिसराच्या सौंदर्यात भर घालतंच पण ठाणे शहराच्या सांस्कृतिक वारशाची आणि कलाप्रेमी परंपरेचीही आठवण करून देते. गडकरी रंगायतन जवळ असल्यामुळे या शिल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मोठ्या आणि आकर्षक स्वरूपातील तानपुऱ्याचं हे शिल्प चरी परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेणार असून यामुळे या भागाच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली आहे. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी ही वास्तू साकारली आहे. या लोकार्पण सोहळ्याला महापौर शर्मिला पिंपळकर, आमदार रवींद्र फाटक, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महानगरपालिका शाळांमधील आरोग्य तपासणी शिबिरात हिमोग्लोबिनोपॅथी चाचणीचा शुभारंभ 15 ऑगस्ट रोजी करण्यात आला. हिमोग्लोबिनोपॅथी हा अनुवंशिक रक्तविकाराचा एक महत्त्वाचा परंतु अनेकदा दुर्लक्षित राहणारा गट. यामध्ये सिकलेसेल ॲनेमिया, थॅलेसेमिया आणि हिमोग्लोबिनशी संबंधित इतर विकारांचा समावेश आहे. हे विकार बालकांकडून वारशानं मिळतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. नियमित तपासणीद्वारे लवकर निदान करणं ही हिमोग्लोबिनशी संबंधित विकारांवर भार कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी रणनीतींपैकी एक आहे. विशेषतः बालपण, किशोरवयीन अवस्था किंवा लग्नापूर्वी राबवल्या जाणाऱ्या तपासणी कार्यक्रमांमुळे अशा वाहकांची ओळख पटण्यास मदत होते, ज्यांना अन्यथा त्यांच्या अनुवंशिक स्थितीबद्दल माहिती मिळाली नसते. वेळेवर निदान झाल्यामुळे बाधित मुलांसाठी योग्य वैद्यकीय उपचार, लसीकरण, पोषणविषयक मदत आणि नियमित पाठपुरावा करणं शक्य होतं. यावेळेला नगरसेविका अपर्णा साळवी, अधिष्ठाता राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, डॉक्टर स्वप्नाली कदम, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, डॉक्टर मोहित रोजेकर, जीवरसायनशास्त्र विभागाचे कळवा हॉस्पिटल URC प्रमुख मुस्ताक पठाण, रवींद्र पाटील, गटप्रमुख संतोष दळवी, CRC समन्वयक किरण लहामते उपस्थित होते. हा उपक्रम डॉक्टर मिताली संचेती, उपायुक्त शिक्षण विभाग ठाणे महानगरपालिका, शिक्षणाधिकारी शेषराव बडे आणि गट अधिकारी संगीता बांबळे आणि अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे कावड यात्रेसाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे दाखल झालेत. मुंब्रा येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून राणे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली. मुंब्रा परिसरात भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी नितेश राणे मुंब्रा येथे पोहोचलेत. विशेष म्हणजे राणे यांनी कालच मुंब्र्याचं नाव बदलून मुंब्रादेवी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्या मुंब्रा दौऱ्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. नितेश राणे यांनी काल मुंब्र्याच्या नामांतराबाबत आक्रमक भूमिका मांडली होती. मुंब्रा या ठिकाणाचं नाव आम्ही जोपर्यंत मुंब्रादेवी करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असं ते म्हणाले. जसं इस्लामपूरचं ईश्वरपूर करून दाखवलं तसंच मुंब्र्याचं मुंब्रादेवी करेपर्यंत आमच्यासारखा हिंदुत्ववादी प्रत्येक कार्यकर्ता त्याच ताकदीनं काम करेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राणे यांच्या वक्तव्यावर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांचं या ठिकाणी स्वागत आहे. राणे यांना कदाचित माहीत नसावं की मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा हे नाव पडलं. मुंब्रा नाव हे काही कुठल्या मुसलमानांना ठेवलेलं नाही असं आव्हाड यांनी म्हटलं. दरम्यान नितेश राणे यांच्या मुंब्रा दौऱ्यामुळे आणि मुंब्रा देवी नामांतराच्या मागणीमुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. राणे आणि आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात आणखीन काही राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. श्रावणी सोमवार निमित्त ठाणे शहराचं ग्रामदैवत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जांभळी नाक्यावरील प्रसिद्ध श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात भारावून गेला. मासुंदा तलावाच्या काठावर वसलेलं श्री कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं मंदिर म्हणून ओळखलं जातं. शिलाहारकालीन परंपरा लाभलेल्या या मंदिराला ठाणेकरांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान आहे. सन 1760 मध्ये मराठा साम्राज्यातील सरसुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या गर्भगृहातील सुमारे 5 फूट उंच आणि 5 फूट व्यासाचं भव्य शिवलिंग हे भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान आहे. श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल होत बेलपत्र, फुलं आणि दुग्धाभिषेक अर्पण करून महादेवाचं दर्शन घेतलं. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनी सबतनेक श्री कोपिनेश्वर मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली आणि कोपिनेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळेला त्यांनी ठाणेकर नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. ठाणेकरांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभावं तसंच ठाणे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रार्थना त्यांनी केली. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं मंदिरात उपस्थित राहून महादेवाचं दर्शन घेतलं. धार्मिक विधी आणि महाआरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेला होता.
राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुंब्र्याला मुंब्रा देवी असं संबोधण्याचं आवाहन केल्यानं राजकीय वातावरण तापलंय. रविवारी मुंब्रा इथे आयोजित कावड यात्रेत सहभागी झालेल्या राणे यांनी स्थानिक हिंदू समाजाला निर्भयपणे राहण्याचं आवाहन करत त्यांच्या सुरक्षेसाठी सरकार पाठीशी असल्याचं सांगितलं. कावड यात्रेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राणे म्हणाले की आजपासून कुणीही मुंब्रा म्हणायचं नाही, मुंब्रा देवी म्हणायचं. मुंब्रा ही महादेवाची भूमी आहे. परिसरातील हिंदूंनी भीतीपोटी आपलं घर किंवा परिसर सोडण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले. मुंब्र्यातील हिंदू समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राणे म्हणाले की कोणीही तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला तर नितेश राणे एका तासात तुमच्यासाठी इथे येऊन उभा राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हिंदू समाजाच्या पाठीशी आहे. मुंब्रा परिसरात हिंदूंची संख्या वाढली पाहिजे आणि अधिकाधिक हिंदूंनी इथे राहिलं पाहिजे. मुंब्रा हा परिसर कालही भगवा होता, आजही आहे आणि पुढेही तो राहील असं ते म्हणाले. मुंब्र्याचं नाव बदलून मुंब्रा देवी करण्याची मागणी राणे यांनी यापूर्वीही केली होती. एप्रिलमध्ये मुंब्रा इथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली होती. त्यांनी इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामांतर केल्याचा दाखला देत मुंब्र्याचं नावही बदललं जाईल असा दावा केलाय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.